मित्रांनो, प्रेम ही अशी भावना आहे की यार ती गोष्ट अशी ठरवून होत नाही आणि समजा झालीच तर ती जास्त दिवस टिकत नाही, कारण त्यामध्ये प्रेमच मिसिंग असते. म्हणून जबरदस्तीने प्रेम मिळवण्याचा प्रयत्न कधीच करू नका, कारण ते ठरवून होत नाही. म्हणून मित्रांनो, कुणालाही प्रपोज करण्यापूर्वी नकार पचवण्याची ताकद ठेवा. नकार मिळेलच असं नाही, पण समजा मिळालाच तर ती गोष्ट लाईटली घ्यायला शिका. इतकं इमोशनल होऊ नका की जगण्यातली इच्छा जाईल. नकार पचवता आलाच पाहिजे. मित्रांनो, नेहमीप्रमाणे आज वेगळाच विषय घेऊन आलोय. तिनं नकार दिला तर मी राहू शकणार नाही तिच्याशिवाय. ती नाही म्हणाली तर मी काय करू? कसा जगू मी तिच्याशिवाय? आमच्यातली मैत्रीही जाईल जर तिनं नकार दिला तर. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मित्रांनो, जगात इतके लोक असताना ती एकच व्यक्ती का आवडते? कारण तुमच्या डोळ्यांना, मनाला आणि मेंदूला सुद्धा ती गोष्ट आवडते. तुम्ही तिकडे अट्रॅक्ट होता, त्या व्यक्तीच्या प्रेमात पडता. कधी कधी या गोष्टीला खूप वेळ लागतो, तर कधी कधी एका क्षणात पडता. आता समोरच्या व्यक्तीनंही जगात इतके लोक असताना तुमच्याच प्रेमात का पडावं? जर ती व्यक्तीही तुमच्या प्रेमात पडली तर चांगलंच आहे, स्टोरी पुढेच जाणार आहे. पण असं होईलच असं नाही. मित्रांनो, प्रेम ही अशी भावना आहे की यार ती गोष्ट अशी ठरवून होत नाही आणि समजा झालीच तर ती जास्त दिवस टिकत नाही, कारण त्यामध्ये प्रेमच मिसिंग असते. म्हणून जबरदस्तीने प्रेम मिळवण्याचा प्रयत्न कधीच करू नका, कारण ते ठरवून होत नाही. म्हणून मित्रांनो, कुणालाही प्रपोज करण्यापूर्वी नकार पचवण्याची ताकद ठेवा. नकार मिळेलच असं नाही, पण समजा मिळालाच तर ती गोष्ट लाईटली घ्यायला शिका. इतकं इमोशनल होऊ नका की जगण्यातली इच्छा जाईल. नकार पचवता आलाच पाहिजे. बऱ्याच जणांचं असं होतं की आम्ही चांगले फ्रेंड्स आहोत, तरी सुद्धा तिने नकार दिला. मान्य आहे, तुम्ही चांगले फ्रेंड्स आहात आणि तू तर जगातला भारीच मुलगा आहेस. कुणाच्याही आयुष्यात तू गेलास तर तिचं कल्याणच होईल. नकार द्यायला एक कारण असंही असू शकतं की तिलाही मनातून तुम्ही आवडत असता, पण कुठून तरी तिनं हे ऐकलेलं असतं किंवा पास्ट रिलेशनशिपमध्ये तिने एक अनुभव घेतलेला असतो की प्रेमात सुरुवातीला खूप छान असतं, पण नंतर काही दिवसांनी गायब, ब्रेकअप. मित्रांनो, जेव्हा मुली डीपली प्रेमात पडतात ना, तेव्हा त्यांच्या इतकं भयंकर कुणीच नसतं. म्हणजे त्या प्रेमात काहीही करू शकतात, फक्त ते आतून असायला हवं. आणि मुली प्रेमात पडताना खूप विचार करतात, कारण एकदा का त्या प्रेमात पडल्या की त्या जीव ओवाळून टाकतात समोरच्यावर. त्यातून बाहेर पडणं खूप कठीण जातं त्यांना. खरं तर पास्ट अनुभवामुळे मुली या सगळ्या भानगडीत पुन्हा पडत नाहीत, कारण तो सुद्धा एक चांगला मित्रच होता आणि मग असा वागला. म्हणून ही जी चांगली मैत्री आहे ही त्या प्रेमामुळे जाईल, हे सुद्धा एक कारण असतं नकार द्यायला. दुसरं रिझन असं असतं की माझ्या घरचे खूप स्ट्रिक्ट आहेत. प्रेम ह्या विषयाच्या ते खूप विरोधात आहेत, किंवा जात धर्म हे ते खूप बघतात. मला माहिती आहे की परमिशन मिळणार नाही. चोरून प्रेम केलं सुद्धा तरीही ते लग्नाला कधीच होकार देणार नाहीत. म्हणून मी तुला होकार देऊन होप्स दाखवणार नाही, ह्या कारणामुळे सुद्धा नकार दिला जातो. बऱ्याचदा असं होतं की तू खूप चांगला आहेस, पण माझ्या स्वप्नातला ड्रीम बॉय जरा वेगळाच आहे. याचा अर्थ असा नाही की तू वाईट आहेस, पण मला तो दुसराच आवडतो. अशीही वेगवेगळी कारणं असतात. ऑफिसमधलं प्रेम कसं असतं? ती माझ्यासोबत टी ब्रेकला येते, ती लंचला सुद्धा माझ्यासोबतच असते, ती कामाला माझ्यासोबतच असते, ती बऱ्याच गोष्टी मला शेअर करते, माझी काळजी घेते. मी एखाद दिवशी ऑफिसला लेट झालो तर लगेच कॉल करते, तू का नाही आलास अजून, वगैरे वगैरे. मला अचानक तुझी खूप आठवण आली असंही ती म्हणते. मग तिने नकार का दिला? मित्रा, तू जे समजतोयस ना ते तसं नाहीच. काळजी घेणं, आठवण येणं म्हणजे ते त्या अँगलचं प्रेम आहे असं नाही. प्रेमाचे वेगवेगळे अँगल्स असतात. मैत्रीतलं जे प्रेम असतं ना ते वेगळंच असतं. त्यात एक ठरवून दिलेली लक्ष्मण रेषा असते. ती रेषा नाही ओलांडत काही मुली. तुमच्या स्वप्नातलं प्रेम काही वेगळंच असतं. म्हणून तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. तुम्हाला उगाचच स्वप्न दाखवण्यात काहीच अर्थ नाही, म्हणूनच वाईट वाटून घेऊ नका. स्पष्ट बोलणारी मैत्रीण तुम्हाला मिळाली हेच खूप आहे. दुसरी गोष्ट असते ब्लॅकमेल करणं. तू जर मला नाही म्हणालीस तर मी असं करेन, तसं करेन, मी माझं आयुष्य संपवून टाकेन. असं केल्याने जर प्रेम होत असेल ना तर हा तुमचा गैरसमज आहे. असं नाही होत. असं फक्त चित्रपटांमध्ये होतं, रिअल लाईफमध्ये नाही होत.
अशा वेळी ती मुलगी घाबरून तुम्हाला हो म्हणेन कदाचित, पण प्रेम मात्र करणार नाही. रिलेशनशिपमध्ये आल्यावर होईल कदाचित प्रेम, तर असं होत नाही. ब्लॅकमेल करून प्रेम मिळत नसतं. ती नाही म्हणाली ना तर नकार पचवायला शिका. इतकं कुणावरच प्रेम करू नये, इतकं कुणामध्ये गुंतून जाऊ नये की ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेली की आपल्याला काहीच सुचू नये, आपण एकटं पडावं, असं कधीच होऊ नये. इतरही अनेक गोष्टी आहेत की ज्यात आपण स्वतःला गुंतवून ठेवू शकतो, म्हणून अतिविचार करू नका. तिनं नकार दिला, ठीक आहे, थोडं वाईट वाटेल, रडायला येईल, रडून घ्या मनसोक्त, तेवढंच मन हलकं होईल. आणि ही गोष्ट ॲक्सेप्ट करा की ती तुमची नाही होऊ शकत. पहिल्यासारखंच फ्रेंड म्हणून राहा, नाहीतर तो विषय तिथेच सोडून द्या. अनेक कारणं असू शकतात तिने नकार द्यायला. एकतर्फी प्रेम करा ना, खूप चांगलं असतं ते, पण तिच्याकडून कुठल्याच अपेक्षा ठेवू नका. मित्रा, तिला ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे, पण जसं तू समजतोस तसं नाही आहे. ह्या बदल्यात जर तुला प्रेम हवं असेल तर ही खूप चुकीची मेंटॅलिटी आहे. हा सौदा झाला ना. असं नाही होत मित्रा. हे नाही तर नाही, पण एक दिवस नक्कीच हिच्यापेक्षाही चांगली तुमच्या आयुष्यात येईल. त्या दिवसाची वाट बघा. जेव्हा तुमच्या आयुष्यात असं होईल तेव्हा तुम्हाला वाटेल की जे झालं होतं ते बरंच झालं होतं. ही जी माझ्या आयुष्यात आली ही तिच्यापेक्षाही बेस्ट आहे. सो डोंट वरी, एक दिवस तुमचं नक्की सगळं चांगलं होईल. तिनं दिलेला नकार जर तुम्ही चांगल्या पद्धतीने स्वीकारला ना तर तिच्या नजरेत तुमची किंमत आणखी वाढेल. बऱ्याच वेळा असं होतं की तिने मला नकार दिला आणि एका छपरी मुलाला होकार दिला. अरे पण ते तिचं स्वातंत्र्य आहे, तिची इच्छा. तिने कुणावर प्रेम करावं हा तिचा अधिकार आहे, नाही का? मान्य आहे की समोरचा मुलगा वाईट आहे, तो तुझ्या नजरेत वाईट आहे, पण तो तिला आवडतो ना, विषय संपला. एका मुलीनं नकार दिला म्हणून आयुष्याकडे नकारात्मक दृष्टीने बघू नका. स्वतःवर प्रेम करा, आपल्या कुटुंबावर प्रेम करा. जी लोक तुमच्यावर खूप प्रेम करतात त्यांच्यावर प्रेम करा. तिने नकार दिला ना, जाऊ द्या. ती नाही तर कुणीतरी येईलच तुमच्या आयुष्यात. कुठलाही क्राईम करायचा विचार डोक्यात येऊ देऊ नका. असं कुठलंही चुकीचं पाऊल उचलू नका ज्याने आपल्या कुटुंबाला त्रास होईल. तुम्हाला नकार पचवावाच लागेल. पुन्हा एकदा सांगतो, फॅमिलीचा विचार करा, फ्रेंड्सचा विचार करा. अनेक चांगली पुस्तकं आहेत ती वाचा, महापुरुषांची जर्नी वाचा, म्हणजे तुमच्यात पॉझिटिव्हिटी येईल. मित्रांमध्ये जा, एखाद्या मंदिरात जा, तिथे तुम्हाला शांती मिळेल. तुम्हाला एखादा छंद असेल तर त्यात मन गुंतवा. मित्रांनो, तुमचं आयुष्य खूप सुंदर आहे. ह्या छोट्याशा गोष्टीसाठी वाईट करू नका. मला आशा आहे की ह्या व्हिडिओमुळे तुमचा विचार नक्कीच बदलला असेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये लिहा. पुन्हा एकदा सांगतो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत नमस्कार.